वाशिम जिल्ह्यातील येत असलेल्या मालेगाव तालुक्यातील बोराळा गावात उपसरपंच विश्वास कांबळे यांचे अपहरण करून दिवसाढवळ्या खून केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। सदर प्रकरणी जवळका पोलीस स्टेशनमध्ये चौघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यातील काही आरोपी तुरुंगातून जामिनावर सुटून गावात येताच त्यांनी पुन्हा पीडित कुटुंबावर दबाव निर्माण करून त्यांना गाव सोडण्यास भाग पाडले। जीवाच्या भीतीने महिला, पुरुष तसेच शाळकरी लहान मुला बाळांसह शासकीय जमिनीवर आज रोजी थंडीच्या दिवसात उघड्यावर आपला संसार थाटला आहे। थंडीच्या दिवसात लहान बाळांना काही झाल्यास याला जबाबदार कोण, तसेच कुटुंबाला शासनाने सुरक्षा द्यावी या मागणीकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे। यामध्ये आरोपींचा जामीन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। MCN न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे, वाशिम। सरपंच होते, त्याचा अपहरण करून यायनं त्याचा मर्डर केला आणि आता आम्हाला लोकाला हे जगू द्याय नाही लागले। एकेकाला जीव मारतो अशी धमकी दिली आणि आरोप घालायला लागले आमच्यावर सर्वजण। हे जेवढे कैदी सुटलेले आहेत एवढ्याले पण अटक करा, हीच आमची तुम्हाला विनंती आहे। आम्ही इकडं जंगलात राहायला आलो, लेकरं बाळ सगळे टाकून गाव सगळं सोडून आम्ही इकडे बाहेर आलेलो आहोत। तरी आम्हाला शासनानं आमची सुरक्षा करावी आणि आम्हाला न्याय द्यावा। म्हणलं आम्हाला त्रास द्यायला लागले, हे जे जेलातून सोडले तुम्ही आणि बेली केल्या की सुटून आले, बेली केल्या की सुटून आले, तरीपासून आम्हाला त्रास द्यायला लागले। त्याच्यामुळं आम्ही लेकरं बाळ घेऊन इकडं अंधारात थांब म्हणलं 2 किलोमीटर सोडून गाव, आणि आमची काय ना काय तरी तुम्हाला कदर येऊ द्या आणि शासनाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला न्याय द्या आणि आम्हाला संरक्षण द्या। आम्हाला काय अजून 2-4 जण मारतो म्हणतात, मग आम्हाला काय जीव घेऊ द्यायचे का काय? शासनाची इतकीच विनंती आहे माझ्या हात जोडून की आम्हाला संरक्षण द्या, त्याले आतमध्ये घ्या, डबल असे सुटलेच ना पाहिजे।